नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे। तर मित्रांनो, आता रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे। तसेच मोफत धान्य वाटप जे होणार आहे त्यामध्ये सुद्धा बदल होणार आहे। विविध वस्तू वाढणार आहेत, तसेच काही कमी होणार आहेत। तर काही जणांचे नावे कमी होणार आहे आणि काही जणांना या ठिकाणी फायदा मिळणार आहे। तर मग रेशन कार्डचे या कोणकोणत्या नियमांमध्ये या ठिकाणी बदल झालेले आहेत, तर जवळपास 11 असे नियम आहेत की जे सप्टेंबर महिन्यापासून बदलणार आहे। असे जे मोठे नियम आहेत त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, देशातील रेशन कार्ड धारकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। मग तुम्ही शासनाकडून जर या ठिकाणी रेशन घेत असाल, मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। मग या ठिकाणी या योजनेचा काही जण अपात्र असताना सुद्धा लाभ घेत आहे। मग त्या ठिकाणी त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा अपात्र लोकांवर कठोर कारवाई केली जात आहे। हे लोक रेशनसाठी अपात्र असतानाही लाभ घेत असतील अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे। तर मग कोण कोण अपात्र राहणार आहे की ज्या लोकांकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट, फ्लॅट किंवा दुकान असेल, 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर असेल, अशा लोकांना जर मोफत रेशन मिळत असेल तर अशा लोकांना हे दिले जाऊ शकत नाही। तसेच ज्या लोकांकडे शस्त्र परवाना आहे त्यांना देखील रेशनचा लाभ मिळत नसतो, तरीही ते जर रेशन घेत असेल तर या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई होणार आहे। तसेच ग्रामीण भागात ज्यांचे उत्पन्न 2 लाखांपेक्षा जास्त आहे आणि शहरी भागात ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे 3 लाखांपेक्षा जास्त आहे अशा लोकांनाही या ठिकाणी मोफत अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार नाही। पण तरी जर तुम्ही घेत असाल, अपात्र आहे तरी घेत असाल, तरी तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या संदर्भातला किंवा रेशन धान्य बंद करण्यासंदर्भातला अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा या ठिकाणी रेशन कार्ड दुकानदारांकडे जे राशन वाटतात त्यांच्याकडे दिला तरी तुमची त्यापासून सुटका होणार आहे। नाही तर पुरवठा विभागामार्फत जर तुमच्यावर कारवाई झाली, अपात्र झाले तुम्ही, तर तुम्हाला त्या तारखेपासून 29 रुपये प्रति किलो या दराने या ठिकाणी तुमच्याकडून वसुली केली जाणार आहे। यामुळे जर तुम्ही रेशन कार्डसाठी अपात्र असाल, म्हणजे मोफत अन्नधान्यासाठी अपात्र असाल, तर लगेच त्या ठिकाणी तुमचा रेशन किंवा मोफत अन्नधान्य बंद करण्याबाबतचा फॉर्म भरून द्या, अर्ज करून द्या आणि तो रेशन कार्ड दुकानदार किंवा रेशन दुकानदार किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी जमा करा आणि पुढील कारवाईपासून तुम्ही वाचू शकता। पुढील महत्त्वाचं असं आहे, रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे की गौरी गणपती निमित्त तुम्हाला आनंदाचा शिधा या ठिकाणी मिळणार आहे। 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत मिळणार असल्याचा GR आलेला आहे। मग त्यामध्ये उत्सवांमध्ये पात्र आहेत त्या शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जातो। मग 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर, 1 लिटर सोयाबीन खाद्यतेल अशा या 4 जिन्नस संच मिळणार आहेत। मग आणि रेशन कार्ड धारकांसाठी पुढील महत्त्वाची अपडेट आहे, आता जे रेशन दुकानात ई-पॉस मशीनद्वारे मोफत रेशन वाटप केले जाते ते आता ऑफलाईन मिळणार आहे। पहिले ती म्हणजे केंद्र सरकार आता नवा उपक्रम आणणार आहे। इथून पुढे रेशनच्या दुकानांमध्ये गहू तांदूळासोबतच तुम्हाला इतर ही गोष्टी मिळणार आहेत। मग अशा या रेशन दुकानाच्या आणि तिथं मिळणाऱ्या गोष्टींचा चेहरा मोहरा बदलणार असून या वस्तूंच्या यादीत आणखी भर पडणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंगळवारी महत्त्वाची घोषणा करत या ठिकाणी गुजरात, राजस्थान, तेलंगणा इथे जवळपास 60 FPS अर्थात रेशनच्या दुकानांना जन पोषण केंद्र नावाच्या संकल्पनेमध्ये रूपांतरित करण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मग केंद्र सरकारकडून ही प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणारी योजना आहे। या योजनेनुसार रेशन दुकानदारांना आता अनुदानित अन्नधान्यासोबतच त्यांच्या उत्पादनामध्ये विविधता आणण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता या दुकानांमध्ये बाजरी, विविध प्रकारच्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि दैनंदिन जीवनातील ज्या वस्तू आहेत त्या ठेवण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सध्याच्या घडीला देशात प्रायोगिक तत्वावर रेशनच्या दुकान संदर्भात हे नवे उपक्रम राबवले जात असून येत्या काळात या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहता त्यानंतर देशभरात टप्प्याटप्प्याने या उपक्रमाची सुरुवात केली जाणार आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना पुढील जो लाभ मिळणार आहे तो सणासुदीच्या दिवसात रेशनमध्ये गव्हाऐवजी ज्वारी मिळणार आहे।
3 महिन्यापर्यंत हे वाटप होणार आहे। मित्रांनो, ऑगस्ट महिन्यापासून हे सुरू झालेला उपक्रम आहे। ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे वाटप होणार आहे। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा असा नियम आहे की जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। तर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना शासकीय शिधापत्रिकेवर मोफत रेशन दिले जाते। हे रेशन अनुदानावर आहे, अशा परिस्थितीत त्याची किंमत मोजावी लागत नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका धारकांना आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत वाढवून दिलेली आहे। आता लवकरात लवकर आधार कार्ड हे रेशन सोबत लिंक करून घ्या, कारण सरकारने आधार कार्ड हे रेशन सोबत लिंक करण्यासाठी मुदत दिलेली आहे। मग तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत आधार कार्ड रेशनला लिंक करू शकता। तुमच्यासाठी बराच वेळ आहे, परंतु शेवटच्या दिवसांमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होते। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला मोफत धान्य हे वेळेवर मिळत जाईल। तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी या महिन्यापासून रेशन कार्डवरील मोफत तांदूळ बंद होणार। मसाल्यासह आता या नवीन 9 गोष्टी मिळणार आहेत। मग सरकारने या योजनेत मोठा बदल केला आहे। रेशन कार्डवर आता या नवीन 9 गोष्टी मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास 90 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते। यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे। त्या व्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल किंवा सोयाबीन तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे। लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषण पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे। यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल अशी सरकारला आशा आहे। हा नियम या महिन्यापासून लागू होऊ शकतो। तर मित्रांनो, आता पुढील महत्त्वाचा नियम आहे, रेशन दुकान आता होणार मिनी बँक। म्हणजे या ठिकाणी आता आर्थिक देवाणघेवाण म्हणजे आर्थिक व्यवहार हे रेशन दुकानातून होणार आहे। त्या संबंधीचे नियोजन आता सरकार करत आहे। पोस्ट ऑफिसच्या धर्तीवरच या ठिकाणी रेशन दुकानातून आर्थिक व्यवहार होणार आहेत, म्हणजे सामान्य लोकांना या ठिकाणी सोय व्हावी हा उद्देश सरकारचा या योजनेमागे आहे। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा नियम बदल होणार आहे, तो म्हणजे आता रेशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे। मग सर्व रेशन कार्ड धारकांना डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे। त्यामुळे या ठिकाणी रेशन कार्ड धारकांचे काम हे सुलभ होणार आहे। तर मित्रांनो, आता पुढील महत्त्वाचा बदल आहे, तो म्हणजे आतापर्यंत पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांनाच या रेशन कार्ड योजनेचा लाभ मिळत होता, परंतु आता पांढरे रेशन कार्ड धारकांना सुद्धा पुढील योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मग ती योजना आहे आरोग्य विमा योजना। मग मित्रांनो, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य मोफत योजना या योजनेमार्फत या ठिकाणी या रेशन कार्ड धारकांना 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य विमा या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड धारकांना आता साडी या ठिकाणी मिळणार आहे। मग रेशन दुकानावर अन्नधान्याबरोबरच आता साडीही मिळणार आहे। राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील निर्णय घेतला आहे। राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार असून प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत मिळणार आहे। तर मित्रांनो, पुढील महत्त्वाचा बदल म्हणजे या ठिकाणी मेरा रेशन ॲप 2.0 हे नवीन आलेलं आहे। याच्या मार्फत आपण सर्व काही कामे घरबसल्या करणार आहोत। मग या ठिकाणी आपलं स्टेटस चेक करता येईल, आपले नाव कमी करता येईल, नाव वाढवता येईल, तसेच आपला मोबाईल नंबर त्यामध्ये ॲड करता येईल। या प्रकारच्या सर्व काही गोष्टी आपण आता या रेशन ॲपच्या मदतीने घर बसल्या करू शकणार आहे। तसेच मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांकडे पिवळे आणि केसरी असे रेशन कार्ड आहे ते विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात। तर मग रेशन धारकांना या 5 योजनांचा लाभ मिळतो, जसे की शिलाई मशीन योजना, अन्नपूर्णा योजना, लाडकी बहीण योजना, घरकुल योजना, रेशन धान्य योजना अशा प्रकारच्या विविध योजनांचा लाभ आपण रेशन कार्डच्या माध्यमातून घेत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या सर्व योजनांचा लाभ या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे आपण या योजनांचा लाभ या महिन्यामध्ये घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।